शिवभोजन योजनेसाठी सुधारित अंदाजानुसार 220 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। मग माझ्या या ठिकाणी प्रश्न आहे की यातून किती थकीत शिवभोजन केंद्राने अनुदान देण्यात आला आहे व उर्वरित किती अजून देण्यात बाकी आहे। थकीत अनुदान देण्यासाठी शासनाने निश्चित कालमर्यादा ठरवली आहे का? असल्यास ती कोणती? बंद पडलेल्या शिवभोजन केंद्राची जिल्हानिहाय संख्या किती आहे? ती पुन्हा सुरू करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहे? आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघात आणि ते लागत जे शिवभोजन केंद्र आहे, अन्नदाता आहार केंद्र, दिव्या लंच होम, खुशी रेस्टॉरंट, अनुराधा किचन, हे सगळे जे पेंडिंग निधी आहे ते कधीपर्यंत भेटणार? अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की या बाबतीमध्ये शिवभोजन केंद्राचे जे आहेत पैसे द्यायला फार उशीर झाला, त्याच्यामुळे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत। परंतु 70 कोटी रुपये जे आहे या अगोदरच आपण वितरित करण्यासाठी दिले आणि त्यापैकी जवळपास 68 कोटी रुपयाचं वितरणसुद्धा झालं। आणि या अर्थसंकल्पामध्ये अध्यक्ष महोदय, मागणी क्रमांक M2 मुख्य लेखा शीर्ष 2408 मध्ये मागचे सर्व पैसे जे आहेत ते चुकवण्यासाठी 70 कोटी धरून 220 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर पुढच्या वर्षासाठी सुद्धा आणखी 120 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि हे सगळे पैसे जे आहेत हे आपला अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर साधारणपणे 20 मार्च नंतर जे आहेत हे पैसे जे आहेत ताबडतोब आपण द्यायला सुरुवात करू। एकूण जे आहेत 2258 केंद्र होती, त्याच्यापैकी 1875 सुरू झाली होती, पैकी 385 बंद झाले, त्यातले 63 जे आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी तक्रार आली म्हणून बंद केलेले आहेत। परंतु मला असं वाटतं की जे ही सगळी रक्कम मिळाल्यानंतर बंद झालेले जे आहेत केंद्रसुद्धा सुरू करायला लोक तयार होतील। महोदयांनी आता सांगितल्याप्रमाणे धन्यवाद। पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जवळजवळ 1873 आता जी चालू आहेत, 8-10 महिन्यापासून त्यांना थकीत आहे आणि ते खरं म्हणजे व्याजाने वगैरे पैसे काढून अध्यक्ष महोदय कसं तरी चालवत आहेत। आता ही गंभीर परिस्थिती आहे, तुम्ही कधी देणार? आणि त्यामध्ये त्यांचा जो थकीत वेळ आहे म्हणजे आज थकीत आहे त्या महिन्याचं त्यांना व्याज देणार का, अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महाराज, व्याज देणं कठीण आहे, परंतु जे आहेत हे पैसे जे आहेत 20 मार्च नंतर जे आहेत सगळे पैसे जे वितरित करण्यात येतील। माझा प्रश्न असा आहे की पुरवणी मागण्याच्या वेळेला आपण या ठिकाणी शिवभोजनसाठी जे पैसे घेतले होते त्यानंतर आपण बिलं तात्काळ देणार होता, त्यावेळेला पुरवणी मागण्याच्या वेळेला जे पैसे या खात्याला मिळाले त्यात पुरवणी मागण्याच्या त्या पैशातून आपण त्यावेळेला या शिवभोजनधारकाचे पैसे दिले की का, हा माझा प्रश्न आहे। मी या अगोदरच सांगितलं की 70 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी 68 कोटी रुपयाचं वितरण झालेलं आहे आणि आता बाकीचे पैसे जे आहेत हे आता आपल्याला ताबडतोब मिळतील। चला पुढे।